नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पावसाने घेतली विश्रांती, शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा. जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये सगळीकडे पाऊस झाला. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्राला पावसाने अगदी झोडपून काढलं. पण आता पुढे 10 ते 12 दिवस राज्यातला पाऊस गायब होणार आहे. स्वतः हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. 11 जुलैपासून राज्यातल्या बहुतांश भागात पावसाचा जोर एकदम कमी होणार असून तापमानात लक्षणीय वाढ होणार आहे. तर यामागे 2 मोठी कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे अफगाणिस्तानाकडून येणारे कोरडे वारे गुजरात मार्गे आपल्या महाराष्ट्रावर येत आहे. तर कोरड्या वाऱ्यामुळे हवेतील आर्द्रता कमी होणार आणि पावसाचे ढग बनण्यात मोठा अडथळा येणार आहे. आणि दुसरं कारण म्हणजे प्रशांत महासागरातला एल निनो आता जास्तच तीव्र होतोय. या दोन्ही कारणांमुळे जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यातही पाऊस कमीच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात उद्यापासून पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र असे असले तरी आजचा दिवस काही जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज 5 जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गुरुवारी पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाटमाथ्यावरील प्रवाशांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.